नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धर्मनाथ महाराज की जय. मी निवेदक रुपेश वाळके, राजगुरुनगर, पुणे. निवेदक रुपेश वाळके चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर निवेदक रुपेश वाळके या चॅनलला सबस्क्राईब करा. आज 30 जानेवारी 2025 वार गुरुवार. धर्मनाथ महाराज बीज आहे आज. आणि अनेक वर्षांपासून मी जन्मल्यापासून लहानपणापासून पाहतोय आमच्या इकडं एक प्रथा आहे धर्मनाथ बीजेच्या दिवशी. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व दाखवणार आहे. या ठिकाणी पाहू शकता हे आमचे वडील आहेत. लहानपणापासून हे वडील आमचे धर्मनाथ बीज असल्यावर या ठिकाणी हा जो ठम पाहताय तुम्ही, हा पिठाचा, गव्हाच्या पिठाचा ठम आहे. आणि साईडने आरत्या दिसतात आहे. आणि या ठमामध्ये जो आपण दिवा प्रज्वलित केला आहे त्याच्यामध्ये तुरीची काडी आहे आणि त्याच्यावर कापूस लावला आहे. आणि तो ठम, त्याला ठम पाजळणे म्हणतात. पाहू शकता हे आपलं मराठी संस्कृती आहे. आपले सण उत्सव कशा प्रकारे आहे, तुमच्याकडं कशा प्रकारे धर्मनाथ बीज साजरी केली जाते हे देखील कमेंटमध्ये सांगा. पाहू शकता ह्या 4 आरत्या आहेत, मध्ये ठम आहे आणि त्याच्या खाली त्याला मदन म्हणतात, बाजरी आहे ती. ते बाजरीवर तो ठम ठेवला आहे आणि साईडनी 4 आरत्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे धर्मनाथ बीजेच्या दिवशी मला जसं आठवते तसं आमचे वडील घरामध्ये करतात. जवळजवळ आमच्या खेड तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे धर्मनाथ बीज साजरी केली जाते. आणि हे पाहू शकता तुम्ही, ह्या भाकरी आहेत, 5 भाकरी आहेत. आता त्या भाकरी आमचे वडील त्या ठमाच्या साईडने ठेवतील आणि त्या भाकरीवर सर्व पदार्थ आहेत. भात आहे, हरभऱ्याच्या घुगऱ्या आहेत, मेथीची भाजी आहे, पुन्हा आपण मलिदा म्हणूया, चपाती आणि गुळाचा काला असतो, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी असते. आणि तांदळाची ही जी आंबील तुम्ही पाहताय आता थोडीच आहे वाटीमध्ये, ही तांदळापासून बनवलेली आंबील असते. त्याच्यामध्ये दही टाकलं जातं. खूप चविष्ट अशी. आणि विशेष म्हणजे धर्मनाथ बीज म्हटलं की ही आंबील अतिशय महत्त्व हिला प्राप्त असतं आणि खूप स्वादिष्ट लागते, एकदम श्रीखंडासारखी. हिला आंबील म्हणतात. हे पहा, हिला आंबील म्हणतात. अतिशय एकदम श्रीखंडासारखी दिसते. तांदूळ, ज्वारी आणि त्याच्यामध्ये दही मिक्स केलं जातं आणि अतिशय सुंदर लागते ती. एकदम आंबट अशी लागते, एकदम चविष्ट असते. आणि अनेक वर्षांपासून ही प्रथा आहे आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे धर्मनाथ महाराजांची बीज त्या ठिकाणी उत्सव साजरा केला होतो हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता मी म्हटलं आज धर्मनाथ बीज हे आपली संस्कृती, आपला धर्मामध्ये जे सण उत्सव आहेत ते माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला कळले पाहिजे. कारण प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी प्रथा असते कार्यक्रमाची, उत्सवाची. आमच्याकडं अशा प्रकारे हे करतात. आता हे मध्ये मदन ठेवले, तुम्हाला मगाशी सांगितलं. हा ठम आहे आणि ठम तो पाजळला आहे, प्रज्वलित केला आहे आणि संपूर्ण त्याच्यामध्ये तूप आहे. कधी कधी हा ठम पाजळायला बराच वेळ लागायचा. आता मी लहानपणापासून पाहतोय, पण आज एक मिनिटामध्ये तो ठम पाजळला. आणि तुम्हाला जसं सांगितलं की तुरीची काडी आतमध्ये आणि त्याला संपूर्ण कापूस आहे. आणि हा 5 भाकरी ठेवलेल्या आहेत साईडनी, त्याच्यावर सर्व पदार्थ ठेवलेले आहेत. याचा काला, बाजरीचा भाकरीचा काला आहे, त्याच्यामध्ये गुळ मिक्स आहे, त्याला आपण मलिदा म्हणूया. पुन्हा ज्वारीचा भाकरीचा काला आहे, मेथीची भाजी आहे, बांधगेवडा आहे, भात आहे आणि त्याच्यामध्ये हरभऱ्याच्या घुगऱ्या पण म्हणूया, हरभरा देखील आहे. आणि अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो. आणि त्यानंतर आता हे संपूर्ण हे झाल्यानंतर, ठम पाजळल्यानंतर अशी एक प्रथा आहे धर्मनाथ बीजेच्या दिवशी प्रत्येक घरोघरी जाऊन असं आम्ही एकत्र समूहाने, लहानपणी मला आठवतं, अजूनही जातो, पण कुठंतरी आता आपल्याच सणांचं थोडं महत्त्व कमी व्हायला लागलं आहे. ते नाही झालं पाहिजे. आपणच सणांचं आपल्या महत्त्व वाढवलं पाहिजे. आता ही लहान लहान मुले, ही माझी पुतणी आहे हिंदवी, हा मुलगा आहे शौर्य, म्हणजे यांना देखील अशा प्रकारे आतापासून जर आपण सणांची, आपल्या संस्कृती त्या ठिकाणी आपण त्यांना जर दाखवलं असे सण उत्सव आणि आपल्यासमोर त्यांनी जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये देखील ते आपली संस्कृती सण जपणार आहेत. आता आमच्या वडिलांक पाहून आम्ही हे सण वगैरे उत्सव आम्हाला समजले. कारण इथून पुढे देखील आम्ही ते प्रथा चालू ठेवू. आणि निश्चितप्रमाणे शहरामध्ये हे सण उत्सव जास्त आपल्याला पाहायला मिळत नाही. आता जे ग्रामीण भागातले लोक याच्या निमित्ताने, कामाच्या निमित्ताने बाहेर गेलेले असतात
ते थोड्याफार प्रमाणामध्ये सण साजरे करतात, पण ग्रामीण भागामध्ये प्रॉपर अजूनही आपले सण उत्सव संस्कृती टिकून आहे. आणि नक्कीच ती संस्कृती सण आपण टिकून ठेवली पाहिजे, हे देखील खूप महत्त्वाचे येणाऱ्या पिढीसाठी. आणि आताच जर या लहान लहान मुलांनी हे सण उत्सव हे आपल्या सणांच्या ज्यावेळेस सण असतात त्यावेळेस हे जर पाहिलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये देखील पुढील ते आपले सण रूढी परंपरा चालू ठेवतील. आणि संध्याकाळी आता रात्र तर झालीच आहे, आता ठम वगैरे पाजळला आहे. यानंतर समूहाने प्रत्येक घरी आता आमच्या वस्तीवर जवळजवळ आमच्या खेड तालुक्यातील आमचं किवळी गाव आहे, आमच्या वाळकी वस्ती आहे. वाळकी वस्तीवर जवळ 15-20 घरं आहेत. आता लहानपणापासून आम्ही समूहाने मुलं असतील, आम्ही प्रत्येकाच्या घरी जातो. प्रत्येक जाऊन ती तुम्हाला दाखवलेली आंबील असेल किंवा ते काला असेल, भाकरीचा गुळाचा काला, त्याच्याबरोबर तोंडी लावायला मेथीची भाजी आहे किंवा अनेक पदार्थ असे असतात. आणि मग ते घरी गेल्यानंतर प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर एकाच ताटामध्ये सर्वांनी जेवायचं. आणि त्याच्यामागं असं महत्त्व आहे, कमीत कमी 5 घरं तरी घ्यावी लागतात. आणि एकदा पहिल्या घरी गेल्यानंतर दुसऱ्या घरी जायच्या आधी म्हणजे आपण हात धुवायचा नसतो, म्हणजे शेवटचं 5 घरं घेतल्यानंतरच स्वतः आपल्या घरी आल्यानंतर तो हात धुवायचा असतो, अशी एक प्रथा आहे. नक्कीच प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर आता पुढच्या घरी गेल्यानंतर त्यांची आंबील कशी झाली, त्यांचा तो मलिदा कसा झाला, म्हणजे आम्ही त्यांना हे करत असतो, म्हणजे नाही का, मावशी काकू तुमची आंबील खूप छान झाली. म्हणजे असं एक प्रत्येक घरी जाऊन आम्ही ती चव घेत असतो, त्याचा स्वाद घेत असतो. आणि त्याचं महत्त्व असं आहे, ज्यावेळेस आम्ही ग्रुपने समूहाने जातो, एका घरून दुसऱ्या घरी जात असतो, त्याच्यामध्ये एक आनंद उत्साहच वेगळा आहे. कारण आपला सण उत्सव आणि हे म्हणजे ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं हे पाहायला मिळतं. नक्कीच आम्हाला देखील त्याची आवड आहे. आणि एका घरातून दुसऱ्या घरी जात असताना समूहाने जात असताना आपण एक ते वाक्य म्हणत असतो, ते खूप महत्त्वाचं आहे धर्मनाथ बीजेच्या निमित्ताने. वाटी वाटी चंदन दुहेरी की नंदन धर्मरायाचा फुरमोल. आणि याला हा जो काला आहे भाकरीचा, काला आहे ना, याला फुरमोल म्हणतात. हा चपातीचा काला आहे, हा चपातीचा आहे, याच्यामध्ये काही भाकरीचं आहे. म्हणजे जाताना असं ते म्हणतात, कारण धर्मनाथ बीज म्हटलं का ते वाक्य म्हणावंच लागतं. वाटी वाटी चंदन दुहेरी की नंदन धर्मरायाचा फुरमोल म्हणा ना. आणि दुसऱ्या दिवशी हा फुरमोल आणि याचं विशेष असं महत्त्व आहे, ही आंबील आणि फुरमोल आतापर्यंत मला लहानपणापासून आठवते, कितीही जरी खाला तरी आतापर्यंत कधी असं कुणाला पोट दुखलंय वगैरे काय असं झालं आतापर्यंत कधी काही झालं नाही. कारण त्याच्या पाठीमागं दैवी शक्ती आहे, धर्मनाथ महाराजांचा आशीर्वाद आहे. कारण तो सण वगैरे त्याला महत्त्व प्राप्त झालं, त्यामुळं कितीही जरी खाल्लं तरी काही त्रास होत नाही. हे पहा किती सुंदर दिसत आहे आठम, आणि अतिशय छानपणे तो प्रज्वलित झाला आहे, अतिशय सुंदर दिसत आहे. मगाशी आंबील वगैरे या वाटीमध्ये थोडी होती, आता पाहू शकता मोठ्या वाटीमध्ये आहे ही आंबील ठेवलेली आहे. हे पहा किती छान झाली आहे. नक्कीच आता थोड्या वेळाने आम्ही तिचा स्वाद घेणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला सांगितलं हे पहा, ही चपातीचा काला आहे, पलीकडं बाजरीचा आहे, त्याच्यामध्ये हरभऱ्याच्या घुगऱ्या आहेत, बांधगेवड्याची शेंग आहे, मेथीची भाजी आहे. हे अतिशय चविष्ट असतं. आणि ही आंबील आणि काल्यासोबत खाताना हे तोंडी लावायचं असतं, अतिशय चविष्ट लागतं. आणि आंबीलबद्दल सांगायचं झालं तर एकदम चविष्ट, एकदम आंबट लागते, मस्त छान. पाहू शकता हा ठम, साईडने आरत्या आहेत, खाली बाजरी आहे, त्याला मदन म्हणतात. आणि साईडने ह्या 5 भाकरी ठेवण्याची प्रथा आहे. हे पाहू शकता हा आमचा देवारा आहे घरातील. देवाऱ्याच्या समोरच दरवर्षी आम्ही हा ठम पाजळत असतो, हे सर्व आरत्या वगैरे ठेवत असतो. अशा प्रकारे आपल्या धर्मनाथ बीजेचं हे महत्त्व आहे. नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा, खूप शेअर करा, म्हणजे अनेकांना धर्मनाथ बीजेचं महत्त्व असेल आणि कशा प्रकारे ही बीज साजरी करतात हे लोकांना समजेल. अनेक लोकांना हे माहीत नसेल, शहरामध्ये म्हणा आणि जिल्ह्यामध्ये
किंवा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी प्रथा असते धर्मनाथ बीजेची, तुमच्याकडे कशी साजरी करतात हे देखील तुम्ही सांगा. आणि धर्मनाथ बीजेच्या दुसऱ्या दिवशी जिथं धर्मनाथ महाराजांचं मंदिर आहे, आता आमच्या खेड तालुक्यामध्ये मांजरेवाडीला आहे, वाशेरेला आहे आणि वाडा गावामध्ये देखील आहे. त्या मंदिरामध्ये देवाला हा ठम असेल, ही आंबील असेल आणि हे सर्व जे पदार्थ केलेले आहेत हे देवाला उद्या नैवेद्य म्हणून घेऊन जायचे असतात दुसऱ्या दिवशी. पाहू शकता. हे पहा, शौर्य आणि हिंदवी आता धर्मनाथ महाराजांचं दर्शन घेत आहे. वाटी वाटी चंदन दुहेरी की नंदन धर्मरायाचा. वा 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 वा. या आमच्या मातोश्री आहेत, दर्शन घेत आहेत. हा आमचा स्वराज आहे, त्याचा पुढच्या महिन्यामध्ये वाढदिवस, अजून तो 1 वर्षाचा पण नाही आला, त्याचा पहिलाच ही धर्मनाथ बीज आहे. पाहू शकता त्याला देखील किती आनंद झालाय. पहा स्वराज, पाया पड बाळा, बाप्पाच्या पाया पड. नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी धर्मनाथ बीजेचं महत्त्व, कशाप्रकारे बीज साजरी केली जाते हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माघ शुद्ध प्रतिपदा, माघ महिन्यामध्ये ही बीज येत असते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही बीज साजरी केली जाते. आता आमच्या इकडं पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये अशा प्रकारे प्रथा आहे, तुम्हाला मी सांगितलं. तुमच्या इकडं कशाप्रकारे प्रथा आहे, कशाप्रकारे बीज साजरी केली जाते हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला कळवा. आणि नक्कीच तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर निवेदक रुपेश वाळके या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. धर्मनाथ महाराज की जय.